श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. नामसाधकांना अतिशय उपयुक्त. नामस्मरणामध्ये नित्यनाम, आनंद, प्रेम, उत्साह येण्यासाठी सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे. एकदा गुरु केला की शिष्याचे प्रारब्धाचे भोग गुरुच्या कृपेने टळतात का? सद्गुरू शिष्यांचे भोग टाळीत नाहीत, पण ते भोग भोगीत असताना ते त्याच्या मनाचे समाधान टिकवतात. व्यवहारदृष्ट्या औषध पाण्याची व माणसांच्या मदतीची सोय करतात. त्यामुळे भोगातील दुःखाची जाणीव कमी होते. भोगाचा काळ भराभर निघून जातो. दुःखाचे भोग आपल्या सोयीने भोगायला लावणे यामध्ये सद्गुरूंची कृपा दृष्टीस पडते. जो संपूर्ण शरणागत आहे त्याचा भोग वेळप्रसंगी सद्गुरू स्वतःवर देखील घेणे शक्य असते. पुढे आहे, सद्गुरू कृपा म्हणजे काय? नामाखेरीज दुसरी इच्छा न होणे ही खरी सद्गुरू कृपा. सद्गुरू कृपा केव्हा करतात? नामसाधनेने चित्त शुद्ध होऊन देहाचा विसर पडला की सद्गुरू तत्काळ कृपा करतात. गुरुसेवा करणे म्हणजे काय? सेवेत सेव्य व सेवक अशा दोन गोष्टी असतात. सेव्य अत्यंत मोठा अशी भावना असावी व सेवकाने स्वतःबद्दल मी अत्यंत लहान, दीन अशी भावना ठेवावी. सेवेत अनन्यता पाहिजे. मला अमुक पाहिजे हे नको. सेव्यास जे आवडेल ते करावे. मी करता ही भावनाच नसावी व कशाची अपेक्षा नसावी. सद्गुरू सेवा हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानून त्याप्रमाणे वागावे. गुरूंच्या देहाची सेवा करणे म्हणजे गुरुसेवा असे तुम्हाला वाटते ना? पण ते बरोबर नाही. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे जे येतात ते कुणी मुलगा मागतो, कोणी संपत्ती मागतो, कोणी रोग बरा करा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता की मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा, म्हणजे यापेक्षा दुसरे साधन नाही. पुढे आहे, खरा शिष्य कोणाला म्हणता येईल? ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही, गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो आणि गुरु परता देव धर्मच मानित नाही, तो खरा शिष्य होय. मी जे जे करतो ते ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा व उत्तम भक्त होय. गुरुपुत्र कोणाला म्हणतात? सद्गुरू म्हणजे मुक्तिदाता गुरु. तो शिष्याला ज्ञान जन्म देतो, म्हणून गुरु शिष्यात एक प्रकारे पिता पुत्र असे नाते असते व म्हणून शिष्याला गुरुपुत्र म्हणतात. पण जो शिष्य गुरुचा उपदेश आत्मसात करतो व आपल्या जीवनाने त्याचे नाव उज्ज्वल करतो, तोच खऱ्या अर्थाने गुरुपुत्र होय. शिष्य हा असा गुरुपुत्र या पदवीस प्राप्त झाला म्हणजे गुरु त्याचे पुन्हा आध्यात्मिकदृष्ट्या नामकरण करतात. जसे आनंदसागर व ब्रह्मानंद. जन्मदात्या आईबापांचे स्वभावादी गुणधर्म ज्याप्रमाणे मुलात प्रकट होतात, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाची लक्षणे खऱ्या गुरुपुत्राच्या आचार विचारात व्यक्त होतात व हेच गुरुपुत्राचे लक्षण होय. आदर्श शिष्यांची लक्षणे कोणती? कोठेही मान सन्मान व्हावा ही अपेक्षा ठेवू नये. कुणाही माणसाचा मत्सर करू नये. आळस संपूर्णपणे टाकून द्यावा. अहंकाराचे संपूर्ण विसर्जन करावे. सद्गुरूंबद्दल नितांत प्रेम व सेवाभाव ठेवावा. गुरुवचनावर दृढ श्रद्धा असावी. परमार्थाबद्दल मनात अत्यंत प्रेम असावे. हृदयात तिळभरसुद्धा असूयेला थारा नसावा. बुद्धी वेदशास्त्रात पारंगत असूनही वादरहित संवादी अशी असावी. श्री ब्रह्मानंद थोर संत कसे झाले? ब्रह्मानंद बुवा मजकडे जेव्हा आले तेव्हा संसार करायचा अशी त्यांची इच्छा होती, पण त्यांचा भाव शुद्ध होता. माझी गाठ पडल्यावर त्यांची वासना फार मावळली. मी जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा त्यांच्या हृदयात मला मीच दिसू लागलो
आणि त्यांना माझ्या हृदयात स्वतःचे रूप दिसू लागले. याला गुरु शिष्य संबंध म्हणतात. मी तुम्हाला जे नाम सांगितले तेच त्यांना सांगितले, पण त्यांनी तेच सत्य मानून घेतले. त्यामुळे त्यांना सर्व विषय असत्य वाटू लागले. त्यांनी गुरु आज्ञा पालन हेच साधन केले. सद्गुरू आणि भगवंत यात त्यांना फरक दिसला नाही. त्यांनी नाम देहापेक्षाही जास्त सांभाळले. गुरुला वंदन करताना माऊली म्हणते की सद्गुरू इच्छित कामना पूर्ण करतात. सद्गुरू आपल्या कामना पूर्ण करतात असा काही अनुभव येत नाही. हे कसे? त्यांचे म्हणणे बरोबर आहे. शिष्यांच्या वासना नाहीशा करणे, त्याला निर्वासन बनवणे हे खरे सद्गुरूंचे कार्य आहे. पण तो वासना देखील पूर्ण करतो. त्या कोणत्या? श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या वासना कोणत्या असणार? सद्गुरूंचा सहवास घडावा, त्यांची पुष्कळ सेवा घडावी, त्याला शरण जावे, अंतरंग त्याच्या प्रेमाने भरून जावे, त्यांची आज्ञापालन करावी इत्यादी वासना तो पूर्ण करतो. सद्गुरू प्रापंचिक वासना तृप्त करू लागला तर त्याला उसंत मिळायची नाही. शिष्य प्रपंचाच्या जाळ्यातून मग कधीच बाहेर पडायचा नाही. आपल्या वैषयिक वासना तृप्त करण्याचे खात्रीचे साधन म्हणून तो सद्गुरूंचा उपयोग करील. गुरु जाईल, शिष्य जाईल, पण वासना मात्र शिल्लक राहतील. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.